ओबीसी राजा जागा हो, या देशाचा राजा हो। महाराष्ट्र सरकार ओबीसी के हक को जो है तो ओबीसी के अंदर ही कुछ खत्म करना चाहती है। ये एक ऐसा वातावरण बनाया गया है। आज मराठा समाज अपना आरक्षण मांग रहा है, हमें कोई विरोध नहीं है। मराठा समाज को भी अपने हिसाब से जो आर्थिक रूप से पिछड़े हैं उनको शैक्षिक और राजनीतिक नौकरी भी मिलना चाहिए। लेकिन हमारे ओबीसी के कोटे में से जो कि 52% होना चाहिए था, 27 में से आप काट कर अगर देना चाहेंगे तो ये हम नहीं चाहते कि हमारे ओबीसी का कोई हक मारा जाए। इसी संबंध में दिनांक 17 दिसंबर समय 3:30 बजे सोनाले गांव क्रिकेट ग्राउंड के अंदर एक विशाल जनसभा का आयोजन किया गया है। उस विशाल जनसभा में माननीय छगन भुजबल जी, माननीय वटेट्टीवार जी, कपिल पाटिल जी, हमारे मुस्लिम ओबीसी ऑल इंडिया के रहनुमा जनाब शब्बीर अहमद अंसारी साहब और सेंडगे साहब, ऐसे तमाम महाराष्ट्र के ओबीसी ओहदा इस कार्यक्रम में वक्ता के रूप में शामिल हो रहे हैं। मैं तमाम लोगों से निवेदन करता हूं कि इस ओबीसी महामेड़ावा में आप आकर अपने हक का जो है जागरूकता का सबूत दें। इसमें पार्टी लेवल का मसला नहीं, यहाँ समाज ओबीसी का लेवल है। सर्वपक्ष सर्वदलीय तमाम लोग जो ओबीसी में आते हैं वो इस मोर्चे में शामिल हो रहे हैं। ओबीसी म्हणजे आदिवासी मराठा आणि 96 कुली मराठा, हा जो 96 कुली मराठा आणि आदिवासी मराठा हे आरक्षण देणार तो 2 विभाजन झालंच पाहिजे। 96 कुली मराठा आरक्षण आणि आदिवासी हा मराठा आरक्षण। तुम्ही निवड मराठांना तुम्ही जर आदिवासी म्हणून आरक्षण देत असेल तर मराठा समाज हा आग्रही करणार नाही। मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो, कारण की प्रत्येकाला आपली स्वतःची ही आहे, राईट आहे। 17 डिसेंबर 2013 रोजी 23 रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी ओबीसीमध्ये जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद द्यावी, कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते। म्हणून मोठ्या संख्येने ओबीसी समाजाने तिथे उपस्थित राहावी अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे। आणि मला असा अंदाज आहे की साधारणतः 1 लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे। विदर्भामध्ये तुम्ही जर गेलात तर 99% जे 58 मोर्चे निघाले मराठ्यांचे, सकल मराठ्यांचे, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो। कारण विदर्भातला कुणबी हा मराठा आहे, मराठा हा कुणबी आहे। तर आमच्याकडे सगळ्यांकडे सर्टिफिकेट कुणब्याचेच आहेत। 99% जेवढे मोर्चे निघाले विदर्भातले ते सगळे कुणब्यांचे निघाले। कारण आम्ही धोत्रे खासदार अकोल्याचे जर घेतले वसंत धोत्रे, त्यांचं सुद्धा सर्टिफिकेट कुणब्याचंच आहे। पण निवडणुकीच्या वेळेस हे कुणबी म्हणून फिरतात, आमच्यामध्ये येतात, मतदान घेतात, निवडून आल्यावर सागवान होतात, पाटील होतात आणि मराठा होतात। समजलं काय? असं आहे जे अजितदादांनी सांगितलं नाशिकच्या सभेमध्ये की आमच्याला माडी लावून बसतो तो मराठा आणि जो 17 बसतो तो कुणबी। लक्षात? धन्यवाद।